मराठा आरक्षणासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरला ठरणार आहे। सरकारने शब्द पाळावा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये दिलंय। 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। तर थोडी वेळ वाढवून देण्याची मागणी मंत्री गिरीश महाजनांनी शनिवारी त्यांना केली होती। परिणामी नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता स्पष्ट होतीये। अंतरवाली सराटीतल्या बैठकीसाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते। त्यामुळे एखाद्या जाहीर सभेचं स्वरूप या ठिकाणाला प्राप्त झालं। सकाळपासूनच मराठा समाज बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू होती। आरक्षणाच्या अनुषंगाने विविध विषय आणि आंदोलनाचं स्वरूप यावर विचार मंथन करण्यात आलं। त्यानंतर दुपारी 3 वाजता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा माध्यमांसोबत संवाद साधला। 23 डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होतं। ते 23ला 17च्या ऐवजी 24च्या आतच करायला असं म्हणलं नाही आम्ही की 24 डिसेंबरच्या नंतर घोषणा करणार, आज करायची तर 23 पर्यंत करायला, कारण आम्हाला कळू द्या 24 डिसेंबर त्यांना वेळ दिलेला आहे, त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण देतात का। सरकारने दिलेला शब्द पाळावा याचा मनोज जरांगे पाटलांनी पुनरुच्चार केला। मराठा समाजाला विचारून आंदोलनाची आगामी दिशा ठरवणार असल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं। सरकारला 1 तासाचाही वेळ वाढून देणार नाही यावर ठाम असल्याचंही जरांगे पाटलांनी सांगितलं। 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही, परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक शनिवारी गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। सरकारला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय, त्यामुळे जरांगेंनी 24 तारखेच्या अल्टिमेटम बाबत पुन्हा विचार करावा आणि सरकारला वेळ वाढवून द्यावा अशी विनंती महाजन यांनी केली होती। मात्र जरांगे पाटलांनी 1 तासही वाढवून देणार नसल्याची भूमिका घेतली आहे। परिणामी राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे। आम्ही ज्या गतीने काम करतो आहे आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रोज चालू आहे, त्याच्यावर निर्णय लवकर होणार आहे। आपण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमलेला आहे, ते आता कामाला लागले आहेत। परवा त्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसरे अध्यक्ष नेमले, सदस्य नेमलेले आहेत आणि ते अतिशय वेगाने काम करत आहेत। मराठा आरक्षणासाठी दिलेल्या अल्टिमेटमची तारीख आता जवळ येत चालली आहे। मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिलाय। आता अल्टिमेटम आणि सरकारचा शब्द याचा मेळ कसा बसणार हाच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना आव्हान दिलंय। मराठा जातीच्या मुद्द्यावरून विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली होती। विखे पाटील यांच्यासोबत अजित पवार मंत्रिमंडळात असताना ही टीका झाली आणि त्यामुळे नवाच तिढा निर्माण झालाय, वाद निर्माण झालाय। बघूयात रिपोर्ट। मराठा मोर्चामध्ये गाजलेली 1 मराठा लाख मराठा ही घोषणा आता राजकीय आव्हानासाठी वापरली जाते। शरद पवारांची मराठा समाजासोबत बांधिलकी असेल तर त्यांनी 1 मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी असं आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं। आता तुम्ही मराठा समाजाचे आम्ही मराठा आहे हे म्हणायला सुद्धा तुम्हाला बरं वाटायला लागलं। मला ज्यावेळी विचारलं की तुमची जात कोणती आहे, ते मी जातीवर लक्ष ठेवलं, जातीच्या संदर्भात मी राजकारणी बोलत नाही। शरद पवारांना मराठा आहे हे सांगायला कमीपणा वाटत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला। त्यांच्या या आरोपावर शरद पवार गट आणि अजित पवार गटानं निशाणा साधला। शरद पवारांनी राजकारणात जाती धर्माचा आधार घेऊन नव्हे तर सर्वसमावेशकपणे व्यापक राजकारण केलं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात। शरद पवार आणि विखे परिवाराचं आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात कधीच सख्य नव्हतं, पण सध्याचं राजकीय चित्र वेगळं आहे। अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंत्रिमंडळात आहेत। मग असं असताना विखे पाटलांनी शरद पवारांना जातीच्या मुद्द्यावरून आव्हान का दिलं असेल हा प्रश्न आता निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।